नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं आज चौथं प्रकरण अभ्यासण्यासाठी घेत आहोत. चौथं प्रकरण आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. हे प्रकरण आहे. या ठिकाणी लोकशाही समोरील आव्हाने, विविधता, एकोपा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. इथं राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य, राष्ट्रीय एकात्मता आणि त्यासमोरील आव्हाने या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी लोकशाही समाजामध्ये वैचारिक विविधता असते. लोकशाही समाजामध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. ही कशामुळे येते विविधता? तर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. भारतातील स्थिती, जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यामुळे अधिक गुंतागुंतीची झालेली आहे. भारतातील स्थिती खूप गुंतागुंतीची आहे, कारण इथं जात, धर्म, भाषा, संस्कृती, निरक्षरता, गरिबी अशा अनेक विविधता आहे आणि त्यामुळे भारताची स्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. शेतकरी असंतोष, शेतकरी आंदोलन नाही का, कामगार आणि विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली, जातीय हिंसाचार यामुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवलेला आहे. हे सतत घडत असतं आणि त्यामुळे भारताने असे विक्षोभ अनेकदा अनुभवलेले आहे आणि त्यातून लोकशाहीच्या मार्ग देखील काढलेला आहे. लोकशाही पद्धतीने मार्ग देखील काढलेला आहे. सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकाची प्रमुख कारणे आहे. लक्षात घ्या, सार्वजनिक अराजकाची प्रमुख कारणे कोणती? सार्वजनिक अराजकाची प्रमुख कारणे कोणती? तर सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकातील पब्लिक डिसऑर्डर प्रमुख कारणे आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता, स्थैर्य यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. लक्षात घ्या, सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. यामध्ये शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते. शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता आहे आणि ते जर नसेल तर त्याच्या अभावी राज्यात किंवा देशात फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजात विविध गट असतात. सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. सर्व गटांमध्ये राज्याने एकोपा निर्माण करावा, सामंजस्य निर्माण करावे. राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ती प्रक्रिया आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणे आणि सर्वांमध्ये सामंजस्य राखणे ही राष्ट्र उभारणीची प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया राज्याला पार पाडावी लागते. राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य या राज्यशास्त्रातील काही प्रमुख संकल्पना आहे. या संकल्पना आपण मागच्या वर्षात देखील इयत्ता 11वीच्या वर्गात अभ्यासलेल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची फेरउजळणी घ्यायची आपल्याला. प्रथम पहा, राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे काय? तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक. काय? स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असं म्हणतात. लक्षात घ्या, राष्ट्र म्हणजे काय? तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक
आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक इत्यादी पातळीवर येथे एक भावनिक एकात्मतेची जाणीव असते. हे लोक एका निश्चित भौगोलिक प्रदेशात नसले तरी देखील त्यांच्यामध्ये ती जाणीव निर्माण होते. अशाच पद्धतीने राष्ट्रवाद म्हणजे काय ते देखील आपल्याला अभ्यास आहे, पण आपण इथं पाहू. इथं या संकल्पना दिलेल्या आहे. राष्ट्र ही एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय असतो. काय? राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय असतो. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात. काय? स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण प्रस्थापित करू इच्छितो. या ठिकाणी संस्कृती, वंश, त्यानंतर धर्म, भाषा, इतिहास यातील साधम्यामुळे, सारखेपणामुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते. म्हणजे एकीची भावना निर्माण होण्यासाठी समान भाषा, समान संस्कृती, समान इतिहास यासारखे घटक कारणीभूत ठरतात आणि त्यांच्या साधम्यामुळे त्यांच्यात एकीची भावना निर्माण होते. आणि एकीची भावना निर्माण होते म्हणजेच राष्ट्र निर्माण होते. या ठिकाणी राष्ट्र म्हणजे काय आपण पाहिलं. काय? स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा त्यांचं राष्ट्र निर्माण होतं. आता त्या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे राष्ट्रवाद आपल्याला पाहायचं. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, तो पुढचा मुद्दा आहे. अगोदर राष्ट्रवाद म्हणजे काय ते पाहू आपण. राष्ट्रवाद म्हणजे काय? तर राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. लक्षात घ्या, मागील वैयक्तेमध्ये सुद्धा शिकलेलो आपण. राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता असते. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते. लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात. या बंधनातून त्यांच्यात स्वतःची ओळख, अभिमान निर्माण होतो आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण होते. या भावनेचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगातून देखील दिसते. उदाहरणार्थ राष्ट्रगीत सुरू असेल, लोक लगेच उभे राहतात. क्रिकेटची टीम सुरू असेल, भारताची मॅच असेल, तर लोक भारताच्या टीमचा जय जयकार करतात. युद्धादरम्यान सेनादलाला पाठिंबा देतात. राष्ट्रवाद हा लोकांना देशाची राजकीय पातळीवर एकनिष्ठा करणारी शक्ती आहे. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण करणारी भावना आहे. स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजे राष्ट्रातील लोक जेव्हा सार्वभौम राज्याची मागणी करतात म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. म्हणजे राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाण्याची आस आहे. स्वयंनिर्णयाचा हक्क मागणी करतात तेव्हा राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते हे लक्षात घ्या. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश, लोकसंख्या या 4 घटकांची आवश्यकता. आणि हे 4ही घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहे तेव्हा त्या राष्ट्राचे राज्यात रूपांतर होते. म्हणजे स्वतःची शासन व्यवस्था, स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वतःला अधिकार, सार्वभौमत्व, स्वतःचा भूप्रदेश आणि स्वतःचेच लोक, हे 4ही घटक उपलब्ध असतील तर राज्याची निर्मिती होते. राज्य निर्माण होण्यासाठी हे 4ही घटक आवश्यक आहे आणि तेव्हाच राज्य निर्माण होते. राज्यामधील लोक विविध
वंशाचे. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात तेव्हा ते सार्वभौम. आता राज्यातील लोक विविध वंश, धर्म, भाषा असणारे असू शकतात. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये, उदाहरणार्थ भारतातच पहा, राज्यातील लोक विविध वंशाचे, विविध धर्माचे, विविध भाषा बोलणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. राज्यातील अनेक देश, म्हणजे जगामध्ये जर पाहिलं तर जगातील अनेक देश बहुवंशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. यामध्ये राज्याची भूमिका महत्त्वाची असते. कोणती? ती महत्त्वाची असते राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्ट राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका आपल्याला पुढच्या तासाला घ्यायची आहे.